लागले आणि त्या हानीचे ट्रॅप लागायला लागले. त्या नाशिक शहरामध्ये 2012 नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती. त्यावेळेचा एक प्रसंग आपल्याला सांगतो. 2014-15च्या आसपास भयंकर पाऊस झाला अख्ख्या महाराष्ट्रभर. सगळीकडचे रस्ते दाखवत होते की या रस्त्यात खड्डा आहे, त्या रस्त्यात खड्डा आहे, त्या रस्त्यात खड्डा आहे. मुंबईमध्ये एवढे खड्डे, पुण्यामध्ये एवढे खड्डे. पण नाशिकमध्ये असलेला खड्डा त्यांना दाखवता आला नाही. हे त्यांचं दुर्दैव होतं. का दाखवता आला नाही? कारण अतिशय स्वच्छ कारभार सन्माननीय राजसाहेबांनी या नाशिक शहराला दिला की तिथे खड्डे पत्रकारांना शोधून सापडत नव्हते. संपादक तिकडे विचारतात पत्रकारांना, सगळीकडचे खड्डे दाखवतात, नाशिकचे खड्डे का दाखवत आहेत? आमचे पत्रकार बांधव समोर विचारत त्यांना. आणि आज त्या नाशिकची अशा पद्धतीने दुरावस्था केली आहे. जागोजागे खड्डे दिसत आहेत. महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. 2017ला या नाशिक शहराचं डॅडी होण्याचं काम एकाने केलं. डॅडी देवेंद्र फडणवीस साहेब. आता डॅडीला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दत्तक घेतलेलं नाशिकचं काय झालं पुढे? काय झालं? माझा आपल्याच सुद्धा प्रश्न आहे की ज्या वेळेला कधीतरी येतील नाशिकचे डॅडी निवडणूक गावामधले, त्या डॅडींना विचारावं लागेल दत्तक घेतल्यानंतर सांभाळ करणं तर सोडा, जी प्रोजेक्ट नाशिकमध्ये होती त्या प्रोजेक्टची पण वाट लावण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे. सन्माननीय राजसाहेबांनी इथे बाळासाहेबांच्या नावाने एक सुंदर असं संग्रहालय उभं केलं होतं. शस्त्रास्त्रांचं संग्रहालय होतं. त्याची दुरावस्था करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं, इथल्या सरकारने केलं, इथल्या महानगरपालिकेने केलं. एवढं सुंदर बोटॅनिकल गार्डन बनवलं, ते उद्ध्वस्त करायचं काम कोणी केलं असेल तर इथल्या महानगरपालिकेने केलं. जी कुसुमाग्रजांची नगरी आहे या कशासाठी प्रसिद्ध आहे? ड्रग माफिया, कोयता गँग, डिजिटल फसवणूक, महिलांवर होणारे अत्याचार. जर अशा प्रकारची अराजकता चालू राहिली तर नाशिकचं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, हे सरकारने ओळखलं पाहिजे. नाशिक शहर हे नाशिकच ठेवायचंय, पण याचं नेपाळ करायचंय. याच्यासाठीचा हा मोर्चा आहे. आणि याच्यासाठी जाब विचारायला नाशिकचा नेपाळ होऊ नये यासाठी संघर्ष करायला आज हे दोन पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. आणि यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आपण सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहोत. त्यांना जाब विचारण्यासाठी उतरलेले आहोत. कशा प्रकारचा भ्रष्टाचाराने नाशिक नगरी ही पोखरला गेलेली आहे, कशा प्रकारची कायदा सुव्यवस्था लयाला गेलेली आहे. एक माणूस खून करतो आणि पोलिसांना 20 दिवस सापडत नाही. याच्यासारखी लाच मला असं वाटतं, याची लाच सरकारला वाटली पाहिजे. जे संकट मोचन करतात, अख्ख्या महाराष्ट्रात कुठे संकट आलं ते धावतात गिरीश महाजन. नाशिकवर आलेल्या संकटाचं मोचन कधी करणार हा माझा त्यांना प्रश्न आहे. चमकेशगिरी करण्यामध्ये व्यक्त आहे. आता कौतुक बितुक घेऊन जातात वाघाला मारायला. मला असं वाटतं आज हा जो आवाज आहे तरुणाईचा, हा महत्वाचा आवाज आहे. हा आज आपल्या सगळ्यांबरोबर इथे आलेला आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या समस्यांसाठीच आपण आज हा मोर्चा काढलेला आहे. आज शेतकऱ्यांचे असे हाल झालेले आहेत. ओ बॅनर खाली करा ना. कांदा उत्पादन बॅनर खाली करा. ए बॅनर खाली कर.
आज एटीएम मध्ये ए बॅनर खाली कर ना. मला असं हा, वाटतं ठीक आहे, या पद्धतीचं सरकार तुम्ही लोकांना खोटं बोलून आणलं. तसं नाही मला. पण मग ठीक आहे ना, साईडला कर ना मला. व्हायला लागलेले आहेत. बॅनर माझी अपेक्षा आहे मोर्चेच्या ए दादा लवकरात लवकर सरकारला